तर पावसाळा असो किंवा हिवाळा असो, प्रत्येकाला आवडतात ते म्हणजे गरमागरम पकोडे। तर गाड्यावरती जसे मिळतात सेम तशाच पद्धतीचे गोल कांदा भजी आज आपल्याला बनवायचे आहे। तर गोल कांदा भजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1.5 वाटी बारीक बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी हरकत नाही। त्याचबरोबर 1 वाटी मी या ठिकाणी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा आपल्याला थोडा जास्त टाकायचा आहे। अर्धी वाटी आपण या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। 1 चमचा मी या ठिकाणी जिरे खलबत्त्यामध्ये थोडेसे आबडधोबड कुटून घेतलेले आहे, ते जिरे टाकायचे आहेत आपल्याला यामध्ये। 1 पाऊण चमचा आपल्याला या ठिकाणी ओवा टाकायचा आहे। 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत। त्याचबरोबर अर्धा चमचा आपण या ठिकाणी लसूण कुटून टाकलेला आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि 1 पाऊण चमचा आपल्याला या ठिकाणी हळद टाकायची आहे। लसणामुळे आपल्या भाज्याला खूप मस्त अशी चव येते। त्याचबरोबर आपण या ठिकाणी जिरे आबडधोबड कुटून टाकलेले आहे, ओवा टाकलेला आहे, त्यामुळे देखील आपल्या भाज्याला खूप मस्त अशी चव येते। ओवा टाकल्यामुळे आपले जे भजे आहेत ते पचण्यासाठी हलके होतात, त्याचबरोबर चवीला देखील मस्त होतात। तांदळाच्या पिठामुळे आपले जे भजे आहेत ते कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात आणि त्याचबरोबर भाज्याला रंग देखील छान येतो। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला थोडंसं घट्टसर हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर अर्धी वाटी पाणी टाकून मी हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी परत थोडंसं पाणी टाकून हे पीठ अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे। तर अगदीच थोडासा आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि खायच्या सोड्यावरती आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर 1 वाटी पाणी मी या ठिकाणी घेतलं होतं, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा पाणी आपलं उरलेलं आहे। म्हणजेच 1.5 वाटी बेसन पिठासाठी मला या ठिकाणी 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही आता आपलं हे जे बेसन पीठ आहे ते तयार झालेलं आहे। आता आपल्याला याचे भजे तळून घ्यायचे आहेत। तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। तेल आपल्याला एकदम छान कडकडीत असं तापून घ्यायचं आहे। लो टू मिडियम फ्लेमवरतीच मी तेल छान तापून घेतलेलं आहे। भजे तळण्यासाठी आपल्याला तेल एकदम छान तापलेलं पाहिजे, त्यानंतरच आपल्याला यामध्ये भजे टाकायचे आहेत। मी या ठिकाणी हातानेच हे भजे तयार करून घेणार आहे। तुम्हाला जर हाताने करायचे नसेल तर तुम्ही या ठिकाणी चमच्याचा देखील वापर करू शकता। तर हाताने आपल्याला थोडं थोडं पीठ सोडत हे भजे तयार करायचे आहेत। गाड्यावरती जे पावसोबत भजे मिळतात ते थोड्या मोठ्या आकाराचे असतात, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोड्या मोठ्या आकाराचे भजे तयार करायचे आहेत। तर गोल्डन रंगामध्ये आपल्याला हे भजे मस्त असे तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपले भजे छान कुरकुरीत क्रिस्पी होतील आणि आतमध्ये देखील मस्त तळल्या जातील। आता बघू शकता तुम्ही आपले जे भजे आहेत ते मस्त तळलेले आहेत, रंग देखील मस्त आलेला आहे आणि टम्म फुगलेले देखील आहे आणि त्याच्या आकारापेक्षा डबल झालेले आहेत आता हे। आता आपल्याला हे भजे काढून घ्यायचे आहेत। सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील भजे तयार करून घ्यायचे आहेत। ते देखील भजे आपल्याला छान कुरकुरीत आणि क्रिस्पी मस्त गुलाबी रंगावरती तळून घ्यायचे आहेत। तर हे भजे तुम्ही ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता, केचपसोबत खाऊ शकता किंवा वडापावसारखे तुम्ही पावसोबत देखील हे भजे खाऊ शकता। तर बघू शकता तुम्ही दुसऱ्या टाकलेले भजे देखील मी या ठिकाणी छान तळून घेतलेले आहेत। एकदम हलके फुलके आपले हे गोल भजे तयार झालेले आहेत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।